टाइम येतच नाही आता मग आता काय नाही एकदम लाडले का 3D गायब हो गया अभी 2D में आ गया लाडला हा नाही तरी मी दिसते रे माझी मसल. वर्कआउट केलेला जीव आहे मी जर कंटिन्यू 5-6 महिने वर्कआउट केलं ना अजून भारी दिसत. भारी सकाळी 6 वाजता. हेलो गाइस, वेलकम बैक टू द चैनल. स्वागत है आप सभी का. मित्रांनो, तुमच्यासारखंच मला पण चालू होण्यासाठी 4-5 सेकंद लागत असतात. चटायला थोडं जरी काय झालं, आईच्या शिव्या खायला तयार राहावं लागते. काय करावं यार, आज मला काय समजतच नाही. लाईट चालू करताना असं वाटलं की आपण सॅमला भेटायला जायला पाहिजे. पाच मिनिटे म्हणता म्हणता 1 घंटा कुठं गेला काही कळालंच नाही. यार ब्लॉग काय करायचा तुम्ही सांगा मला. सौरव जोशी म्हणते ब्लॉग करा पण ब्लॉग करायला काहीतरी विषय टॉपिक वगैरे पाहिजे ना. घरचा ब्लॉग करायला माझ्या घरी माणसंच किती आहेत, 2 जण. तिच्यातले 1 जण गायब आहे. आता ब्लॉग कशाबद्दल करावं, काय करावं. माझं म्हणणं असं आहे की सॅमला भेटायला जाईल. सॅम असेल सध्या आता जिममध्ये. काय करतो, आंघोळ करतो. आंघोळ करून मी जातो जिमकडे सॅमच्या. बघूया त्याला भेटून या, त्याची बॉडी वगैरे काय प्रोग्रेस झाली काय नाही ते. चला तर आता आपण जाऊया रिंकलकडे जाऊन नाश्ता पाणी करूया आणि तिथून जाऊया आपण सॅमच्या जिममध्ये. आपल्याला काही जिम नाही मारायची, आपल्याला फक्त सॅमला भेटायचं आहे, जिम पाहायची कशी आहे काय नाही ते. आणि आपण भविष्यामध्ये तिथं जिम लावणार आहोत, त्यामुळं आपल्याला तिथं जावं लागणार आहे. चला आता जाऊया आपण. आता नाश्ता पाणी करायला, आंघोळ वगैरे झालेली आहे, असा फ्रेश लुक झालेला आहे माझा. ओ गंध लावायचं बाकी. मित्रांनो, आज ह्या चिमण्यांचं आपण अनबॉक्सिंग करणार आहोत. म्हणजे यांना आपल्याला पिंजऱ्याच्या बाहेर सोडायचं आहे आज. कारण कसं आहे माहिती आहे का, यांना भरपूर दिवस झाले पिंजऱ्याच्या बाहेर सोडलं नाही. आणि काय माहिती आहे भविष्यामध्ये कधी उडतील का नाही उडतील ते, त्यामुळं. कसं आहे आता तब्येत बरी आहे. पुढे लागलं होतं ऑन रोलवर गेला ना तो. हां ऑन रोलवर हां शोल्डर झाला. काही पता का यो 40 किलोचं डंबल आहे गाईस. माझी पण याची इच्छा आहे. इथं जिमला आपण फीस 4,500 मध्ये 3 महिन्याची. जिम मस्त आहे, बाकी बघू शकता. लाइटिंग एकदम मस्त आहे. मोबाईल आहे मोटरोला. माझ्या मोबाईल पहिले छोटा मोबाईल. स्टॅमिना कमी झाला पण माझा जोश कमी नाही मित्रांनो. काही दिवसाला मी याच जिममध्ये येऊन सॅम बरोबर वेट मारेन.
एका बाजूला माझे जुने फोटो आहे आणि दुसऱ्या बाजूला बघा मी कसं वर्कआउट करत आहे. दोघांमध्ये किती फरक झालेला आहे. पहिलं माझी बॉडी कशी होती आणि आता कशी झाली. त्यामुळे मला परत एकदा जिम लावायची आहे. जेव्हा असा बायसेप मारलं ना फील येऊन जातो साला. मित्रांनो सॅमकडे आले जास्त वर्कआउट कमी आणि बोलणं जास्त राहते आमचं. लय दिवसाच्या नंतर भेटणं झालं भाऊ. अख्खे 6 महिने झाले असं लास्ट टाइम आहे ना. हो जानेवारी 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 डिसेंबर. सुमी सरला गेलो मागं बोललो तो व्हॅल्यू देईन आले बोलण्यात. अरे म्हणलं काय विषय केला म्हणलं एवढा. जाऊ दे. मी पण तिथे आमचे गुरु होते ते. हा आमचे गुरु आहेत आता पण आहेत. पहिले गुरु चांगले नॉलेजला आहे पण काही कारणामुळे जिम चेंज झाली. थोडंसं चेंज झालं. चेंज करा वाटत होतं स्वतः. शोल्डर के बारे में कुछ बोलेंगे. खरं सांगू का मी पहिले एवढं भारी दिसत होतो ना. शोल्डर मारता माझ्याकडे आहे. मी मध्ये मध्ये टाकतो क्लिप ही. मित्रांनो या जिमच्या खाली पण एक फ्लोर आहे. वाव वरच्या पेक्षा खाली पण मस्त आहे. एका टायमाला 100 पुशअप मारणारा आज फक्त 30 वर आलाय. फायनली जिम वरतून आल्यानंतर जेवण केलं आणि त्यानंतर आम्ही केलं ह्या जिमचं अनबॉक्सिंग. म्हणजेच त्यांच्यासोबत आम्ही खेळत बसलो होतो. त्यांना बाहेर काढायचं, हातात पकडायचं, परत पिंजऱ्यात टाकायचं आणि बरंच काय. असं करू नको, आरामात काढ.
घाबरायला असं. काय करावं यार, घरी आलो काय व्हिडिओ करावं, ब्लॉगिंग करावं, बाहेर कुठंच गेले नाही. दिवसभर झालं इकडं जाय तिकडं जाय, कामाचं काही आलंच नाही ब्लॉग मध्ये. चला आता आपण एक रील बनवून बघूया, जमलं तर जमलं. मित्रांनो, एक तुम्हाला साधी आणि सोपी गोष्ट सांगतो. आजकाल अधिक मास असो, धोंड्याचं जेवण असो किंवा कोणताही पारंपरिक कार्यक्रम असो, त्याचा खरा अर्थ अनेकांना माहिती नसतो. मित्रांनो, आजच्या ब्लॉगला आपण इथे समाप्त करूया. त्याला थोड्या एडिटिंगला टाइम लागला. तर मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि जिमला जात राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.